आहेत ते एक वेळेस चुकू शकतात, द्वारकाधीश नाही चुकू शकत. बरोबर. ते प्रूफ मागतात. काय मागतात? प्रूफ. कागद मागतात. ते कर्म मागतात आणि कर्मामधून न्यायाधीशाला पण चुकलेलं द्वारकाधीश बना, क्योंकि वो स्वार्थी है और बाकी सब सारथी है. क्या? अरे बोलो ना. अब सब स्वार्थी है, वो सारथी है. तो ये दिमाग में आना चाहिए, तभी आपकी दिमाग की बत्ती कभी बुझेगी नहीं, जलेगी. और वो जलनी चाहिए. आज पहा, तू जज पण तू होता, विनरही तूच आहे, त्यानंतर सारथी तूच आहे. चॉईस कर किती दिवसाची व्हॅलिडिटी यासाठी. मला सगळ्यांनी ओव्हरऑल विनर तुम्ही सगळ्यांनी मला घोषित केलं, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे सारथी शब्द दिला सरांनी. आपण सगळे सारथी झालो नाही का, या इमेजवरून या वाक्यावरून सगळे सारथी बनलो. पण नेक्स्ट सारथी तर कोण आहे सगळ्यांमध्ये? सर आहेत. कारण त्यांनी हा इव्हेंट घडून आणला, त्याच्यावरून कळालंच नसतं आपण सारथी का स्वार्थी. तर सारथीत आपण सगळे नेक्स्ट स्वार्थी हे सर आहेत नाही का, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि तुम्ही विनर केल्याबद्दल धन्यवाद. याची व्हॅलिडिटी किती दिवसासाठी असेल? सर याची व्हॅलिडिटी टिल टाइम ऑफ होईपर्यंत नाही का. मला असं वाटलं की आजचा सारथी सक्सेस झाला. पा मेरा लक्ष्य ही है, एक साल में एक सारथी बनना चाहिए. एक कौन बनना चाहिए? एक. लेकिन मेरा लक्ष्य एक है, लेकिन सबको साथ लेकर जाना ये भी मेरा लक्ष्य है. इसलिए इसमें जब जो भी दिखाई दे रहा है, पहले मैंने बोला था इसमें ऐसा कुछ है, देखो. अगर देखोगे तो दिखाई पड़ेगा. तो योगेश ने देखा है. हम सब साथ तो नहीं है, साथ से भी ज्यादा है, पर लक्ष्य हमारा सब साथ लेकर जाना है. यही मेरा उद्देश्य था और ये सफल हुआ. और वो सफल में आप सब सफल हो जाएंगे, यही मेरा लक्ष्य है. तो सबके लिए एक बार क्लैपिंग कर देंगे. खूप सही, एकदम बढ़िया. महिन्यातून करायला पाहिजे. का बरं? का बरं तुम्हाला असं म्हणजे का वाटलं असं एक असा इव्हेंट? कॉन्फिडन्स आला तर बोलायचा. बर, अजून काय? मला असं वाटतंय खूप सुंदर. नाही, 100% आपण प्रत्येक सॅटर्डेला हा इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो आणि त्या ऑर्गनायझेशन्स मधून तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचा तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आत्मविश्वास वाढून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त यश म्हणजे गाडी, बंगला, प्रॉपर्टी नाही, तर सारथी पण तुमच्यामध्ये असलं पाहिजे. हा माझा उद्देश आहे आणि निश्चित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करताल. पुढच्या सॅटर्डेला पण आज फक्त तुम्ही बोललात, बरोबर ना? आता पुढच्या सॅटर्डेला सारथी बोलणार आहे. चालेल ना? सारथीचा खरा व्ह्यू काय आहे ते तुम्हाला मी याच्यातून दाखवणार आहे आणि तुम्हाला समजेल. मी पण माझ्या जीवनामध्ये ना सगळ्या गोष्टी सोडून आहे ना सारथी चॉईस केलेला आहे. आणि ते फक्त भगवंताचा आदेश आहे. खूप मोठाले पॅकेज अचीव केले, सगळं काही. पण आता समाधान शोधायच्या पाठीमागं आहे आणि आपल्याकडे येणारा आपण समाधान कसा शोधू शकतो, तो योग्य दिशेने कसा पोहोचू शकतो, त्याच्यावरती काय करणार आहे मार्गदर्शन. जसं मी तुम्हाला बोललो, तुमच्या घरापर्यंत येणार तुमची प्रगती दिसण्यासाठी आणि डिस्कस करून डायरेक्शन देण्यासाठी, बरोबर. पण लक्षात ठेवायचं पहिला प्रॉब्लेम किंवा प्रॉब्लेमचं बेटर सोल्युशन असं आहे की प्रथम तुम्ही तुमच्याबरोबर नेक बना. काय बना? नेक बनलात की फॅमिली एक बनते. तर या सगळ्या गोष्टीचा विचार आणि सगळ्यात जास्त घरच्याबरोबर जास्त कॉम्प्रोमाइज करू नका. त्यांना टार्गेट करू नका आणि त्यांच्याबरोबर तर्कशुद्ध बुद्धी लावू नका. तर्कशुद्ध बुद्धी हा पण एक अहंकाराचं प्रतीक आहे. त्यामुळे काय करा, स्वच्छ मनाने त्यांच्याशी चांगले विचार शेअर करत चला. तुमच्या लाईफमध्ये जे घडत आहे, जे घडणार आहे, तुम्ही घडवणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शेअर करताल ते तुम्ही नेहमी तुमच्याबरोबर काय करणार आहेत, साथ देणार आहात. आणि या तुमच्या काही विचारावरून मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या लाईफमध्ये 2च सारथी आहेत, ते म्हणजे तुमचे आईवडील. हे सारथी जर कधी चूक आणि बरोबर नाही ठरू शकत आणि त्यांना आपण चूक आणि बरोबर नाही बोलू शकत, तर याचा आपण विचार करून पुढे जाणार आहोत. तर सो व्हेरी थँक्यू. तर आपण योगेश आणि प्रणिता मॅडमसाठी क्लॅपिंग करूया की दोघांना आपण एक सर्टिफाय अवॉर्ड देणार आहोत.
आणि निश्चित की त्या सर्टिफायमधून ओव्हरऑल तुमचा एक आपल्या वेबसाईटला पेज क्रिएट्स होईल आणि त्यामधून एक तुम्हाला कंटिन्यू प्रेरणा मिळेल. आणि सारथी आणि स्वार्थी काय असतं हा झोन तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वार्थी होताल त्यावेळेस परत सारथी बनण्याचा विचार परत हा व्हिडिओ तुम्हाला काय करणार आहे, तयार करेल. असा हा विचार आपण काय केलेला तयार केला आहे. आणि शेवट परत आपण विचारांनी सुरुवात केली होती आणि विचारावरती येऊनच आपण थांबलेलो आहोत. तसं थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं. सगळ्यांचे विचार खूप छान होते. त्या विचारामधून असं आपण विनर कोणालाही ठरवू शकत नाही, पण एक तर विनर बनणं गरजेचं आहे. कारण सबका मालिक ने यही बताया है, सबका मालिक हम कोई भी नहीं, मालिक नहीं, कुछ नहीं. तर आपल्याला सगळ्यांना असं समजायचं आपण सगळे एक आहोत, बरोबर. पण एक आपल्यातून एक नेक घडला पाहिजे हा आपला विचार खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तो विचार मांडला होता, विचाराने सुरुवात केली, विचारावरती परत येऊन थांबलेलो आहे. आपल्याला स्मार्ट बनायचं आहे की नेक बनायचं आहे? नेक बनायचं आहे. तर इथपर्यंत आपण थांबूया आणि